संविधान दिनानिमित्त लिंबन महाराज रेशमे यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. प्रचाराची दिवसाची सुरुवात. निलंगा. संविधान दिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना यांच्याकडून निलंगा नगराध्यक्षपदाचे उमेदवार लिंबन महाराज रेशमे यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक न्याय, समता आणि प्रजासत्ताक मूल्यांच्या अधिष्ठानावर पुढे जाण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. संविधान दिनाचे औचित्य साधत रेशमे यांनी आजच्या दिवसाच्या प्रचाराची सुरुवात केली. शहरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी शिवसेना उभाठा पक्षाच्या भूमिकेची माहिती दिली. निलंग्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम प्रशासन देण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. लिंबन महाराज रेशमे यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे भारताच्या विकासाचे दिशादर्शक आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन निलंग्याचे सर्वसमावेशक आणि पारदर्शक प्रशासन घडवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. निलंगा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान दिनी उमेदवाराने प्रचाराची सुरुवात केल्याने शहरात उत्सुकता व वातावरण दिसून आले. हाथ ऊपर करो. विजय असा हात वर करा. हात वर ऊपर हात करो. संविधान दिनाचा भारतीय संविधान दिनाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य गौतम बुद्धांचा प्रयत्न करून त्यांची जे बी अपेक्षा असतात त्यांच्या आशीर्वादाने मी करणार आहे. मला मी युक्त वचन बाबासाहेब सांगण्याकडे भ्रष्टाचार मुक्त कारभार करून सगळ्यांना न्याय मिळवून विनंती करतो. ह्याच्यापुढे कुणापुढे चुकायची जरूरत नाही. तुम्हाला तुमच्या घरापासून काम होईल एवढी मी आश्वासन बाबासाहेबांच्या चरणी करतो. संविधान दिवस निमित्त जे बाबासाहेबांनी आज संविधान लिहिले, आजचा हे मोठं एक क्रांती केलेली आहे. त्या क्रांती त्यांचा उद्देश होता की सामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी 18 पगड समाजामधले जे गरीब लोक आहेत त्याला वंचित राहू नये म्हणून त्यांची सेवा करण्याची, त्यांना पुढे कसं शिक्षणाच्या बाबतीत असल, ज्या लोकांनी आज काय त्यांनी कष्ट केलेले आहेत त्यांना त्याच्यामधून मुक्त करणं एक देवच आहेत ते 18 पगड समाजाचे. तर सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त मी बाबासाहेबांच्या चरणी विनंती करतो की मी भ्रष्टाचार मुक्त आणि सगळ्या जे जनता आहे माझी मालिक राहील, त्यांची सेवा करण्याची मला संधी द्यावं आणि त्याला कुठलीच पायरी चढू देणार नाही एवढी म्हणजे शपथ घेतो.